परत आलास ना, मला किती बरं वाटतंय म्हणून सांगू. हो, तुझ्यावर झालेला अन्याय ना मला मला लहानपणापासून बोचत होता रे. म्हटलं तुला न्याय मिळालाच पाहिजे. आता कसं बोललीस? पण त्यासाठी तुला दादाची रावसाहेब नगरकरांची जागा घ्यावी लागेल. ते कसं शक्य आहे? म्हणजे मी त्याच्यावानी दिसत असलो तरी वागत नाही. मला हे आणि हे लागतो. ते ते सगळ्या सवयी तू यांच्यावर सोड. हा, आम्ही तुला सगळं शिकवू ना. हा, पण तोपर्यंत घरात शांत म्हणजे गप्प गप्प राहायचं. आम्ही तुला रावसाहेब नगरकर बनवू. म्हणजे कोणी काही विचारलं तर सांगायचं मावा बोलून राहिले. नाही, माझं बोलून झालंय. असं करते तो. कर कर कर. माझं बोलून झालंय. नाही, माझं बोलून झालंय. माझं बोलून झालंय. माझं बोलून झालंय. माझं बोलून झालंय. जमेल जमेल, हळूहळू सगळं जमेल. पण आनंद या गोष्टीचा आहे की तुम्हाला तुमचा हक्क मिळेल आणि आम्हाला आमचा हक्क मिळेल. आपण तिघेही या घरावर राज्य करू. काय? पण त्याआधी ह्याला घरी न्यावं लागेल. म्हणजे काशाला रावसाहेब नगरकर बनवावं लागेल. हे नाही नाही, अरे देवा. बघू. माझं बोलून झालंय. काशी, माझ्या घराची वाट लावशील रे तू. कुठल्याही परिस्थितीत मला इथून सुटलं पाहिजे. माझ्या घराचं वाटोळं झालेलं मी नाही पाहू शकत. मी इथून सुटणार म्हणजे सुटणार. मुक्ता, चल आपल्याला खूप उशीर झाला. अजून आता उशीर व्हायला, मुंबईला पोहोचायचंय. 6-7 तास लागतील. त्यांनी कधी बोलावलंय पण तिथं? नाही, त्यांनी लवकर बोलावलं होतं आणि पोहोचून रिपोर्ट करायला सांगितलं होतं. बट मी आपला जेन्युइन प्रॉब्लेम त्यांना सांगितलाय. सो ते म्हणाले शक्य तितक्या लवकर पोहोचा. सो प्लीज, आता आपला खूप उशीर झालाय, लवकर निघायला हवं. अण्णा, तुम्ही पण चला ना. बर, चालन. मी पण येणार रे. तुला कशाला जायचंय तिकडं? मी मुक्तताच्या हाताची काळजी घेईन ना. मी काय म्हणतो, आपण सगळेच जाऊया. म्हणजे मुक्ताला आपण तिथे सपोर्ट करू, तिला खूप मोठा आधार मिळेल. आणि तसंही ती पहिल्यांदा इतक्या मोठ्या स्टेजवर परफॉर्म करते. सो हा क्षण मिस व्हायला नको. वय आई, आज मी जिंकण्यासाठी प्रार्थना करत नाही. जो उत्तम असेल ना त्याला जिंकू दे. पण मला ह्या अवस्थेत लढण्याचं बळ दे, वाजवण्याचं बळ दे. काही झालं तरी संबळाच्या काड्या थांबता कामा नये. डॉक्टर, स्पर्धेत जिंकणं हारणं लई लांबचं आहे. मला फक्त तिकडे जाऊन माई कला सादर करायची. डॉक्टर, असं काहीतरी करा ज्यानं मला संबळ वाजवता येईल. ठीक आहे, एक उपाय आहे. सांगा ना. पण म्हणजे तो तसा तात्पुरताच आहे, माहित नाही आता त्याचा किती फायदा होईल ते. आणि मी काय
कुठलाच डॉक्टर अशी रिस्क तुम्हाला घेऊ देणार नाही. म्हणजे मी तसा सल्ला देणार नाही, पण आता तुमची ही जिद्द पाहून मी तुम्हाला हे सुचवतोय. तुम्ही सांगा काय करावं लागत. डॉक्टरांनी जो उपाय सुचवलाय तो मी करून बघते आणि मला खात्री आहे की तो उपाय फायद्याचा पण ठरेल. माझी वेदना जरी कमी नाही करता आल्या ना तरी चालेल, पण त्या सहन करायची मला ताकद दे. काशीने मेसेज पाठवला, मी सुखरूप आहे, काळजी करू नका. हे एका दृष्टीने चांगलंच झालं. त्या मेसेजमुळे मुक्ता मोकळ्या मनाने स्पर्धेला जाईल, सगळ्यांची मनं जिंकेल, मुक्तपणे संबळ वाजवेल, प्रथम पारितोषिक मिळवेल. फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की हे सगळं बघायला मी नसेल, तिला टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्यायला मी नसेल. ठीक आहे, कदाचित देवी आईच्या मनात हेच असेल, पण मुक्ता स्पर्धा जिंकण्यासाठी देवी आई जर माझी परीक्षा घेत असेल तर देवी आई मी परीक्षा द्यायला तयार आहे. मुक्तानी घर वाचवण्यासाठी एवढ्या परीक्षा दिल्या, एक परीक्षा रावसाहेब नाही देऊ शकत. यशस्वी हो बाळा, यशस्वी हो, सुखी हो. येईन लवकरच. बघते रेशनवाल्याला फोन करून बघ रेशन कधी येणार आहे. हा नाहीतर आनंदला सांग विचारायला. हा सांगते. मुक्ताताई कुठे आहे ग? बाहेर बसले असं स्वतःच्या नशिबाला कोसत. मुक्ता काय ग? मुक्ता काय झालं? काय करत काय होतीस? अगं
आणि ह्यो सांभाळ करायला घेतला. वाजवायला बघत होती काय तू? अग मुक्ती, अग कशाला उगाच जीवाला त्रास करून घेतेस? अण्णा स्पर्धेत संबळ वाजवायचंय. किती दिस त्याकडे फक्त बघत बसू. यार मुक्ता, तू आधी संबळ काढ. काढ काढ काढ. नाही काय नाही अण्णा, नाही नाही, राहू द्या राहू द्या. आज स्पर्धेत जाऊन एकदम नाही वाजवता येणार. रियाज तर करायला पाहिजे ना. मुक्ता, अगं तू काढ बरं संबळ. अहो नाही अण्णा, राहू द्या राहू द्या. लय मुश्किलीनं गळ्यात घातलंय. आता संबळ वाजवल्याशिवाय मी काही काढणार नाही. हे मुक्ता यार, असा वेडेपणा करू नकोस. डॉक्टरनी काय सांगितलं आठवतंय ना तुला? अगं आणि ही स्पर्धा पुढच्या वर्षी पण येईल ना. हो, पण मी पुढच्या वर्षीसाठी तयारी नाही केलीये, या वर्षीसाठी केलीये. आणि सगळ्यांची स्वप्न मी 1 वर्ष पुढे नाही ढकलू शकत. अगं मुक्त्या, ऐक ना जरा. त्या हाताचा वाटोळ होईल ना. आई अगं काही नाही होत, तू नको काळजी करू. गजा, त्या संबळच्या काड्या दे. मी काय केलं? गजा, दे म्हणलं ना, दे. दे बाबा दे. करू दे तिला तिच्या मनासारखं. आई गं, अगं. घ्या. काड्या धरता येत नाहीत तिला आणि तिला वाजवायचंय. ऐकणार नाही ती पोरगी. हे मुक्ता, मुक्ता रडू नकोस. हे बघ अगं, एक स्पर्धा हातातून गेली ना म्हणून काय आपलं आयुष्य संपतंय का? की तुझ्या हातातली कला संपते? शांत हो मुक्ता. होय, सगळं नीट हो. हो. घरावर राज्य करायला हा जो काय एका आपल्या हाताला लागलाय ना, आणि त्याला तोडच नाही. नाहीतर मुक्ता, नाहीतर तो दादा आपले सगळे डाव हाणून पाडायचे. पण आता बघा कशा दादा बनून कसा एकेकाला नाचवतोय. अगं बाई, किती मोठं काम केलं तुम्ही. पण काय हो, हा तुम्हाला सापडला कुठे याडा? जिथे तुम्हाला नेहमी जायला विरोध करायचीस तिथे. म्हणजे कुठे? देशी दारूच्या गुत्त्यावर. आता कुठे कशाला शेक मिळाला? अरे बाप रे, हा तर हुबेहूब रावसाहेबांसारखाच दिसतोय. पण एवढी दाढी आणि त्यात हा असा अवतार. दादा नमस्ते. नाही, तुम्ही रावसाहेब नगरकरांना ओळखता काय? नाही म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये. नाही, तुम्ही रावसाहेब नगरकरांसारखे दिसताय म्हणून तुम्हाला विचारलं. नाही ना रावसाहेब नगरकर? अरे मीच आहे रावसाहेब नगरकर. खरा वारसदार मी आहे. हातात ग्लास आहे, थोडं नाही बुवा. मी आहे, चला मी खरा वारसदार आहे. मी भटकतोय आणि तो सगळा सगळी सुख उपभोगतोय. मी भटकतोय इकडे, जेवायला मिळत नाही मला. लोकांवर अन्याय करतोय, कापतोय कोणाला, तुरुंगात जातोय. मी आहे खरा वारसदार, मी आहे.
तुला सांगतो तो आहे ना, तो सारा मला फक्त भेटू दे. नाही त्या राजाचा बाजा वाजवला ना, मी तुला सांगतो. बघा ना, आता जरा आजचं सगळं बिल मी भरणार, मी देणार बिल. आणि रावसाहेब नगरकरांची जागा पण मीच देणार. हा, रावसाहेब नगरकरांची जागा मी देणार तुम्हाला. हा, मग विचार केला की ह्याचं काय करावं. मग म्हटलं ह्याला तुझ्याकडे घेऊन जावं. मग हा काशा नावाचा व्हायरस तुझ्या मेंदूत टाकावा आणि मग तुझ्या डोक्यातून आयडियाची कल्पना बाहेर पडेल. आणि ती पडलीच. राजाच्या राज्यात आश्रयाला आलेले हे 2 आश्रित आता राजाला गायब करणार आणि काशाला त्या सिंहासनावर बसवणार. म्हणजे बहुरूपी राजा राज्य करणार आणि हे 2 आश्रित हुकूम चालवणार. म्हणजे तो तेच बोलेल जे आपल्याला हवंय आणि तो तेच करेल जी आपली इच्छा आहे. अरे मजाच मजा, ऐश रे ऐश, भले शाबास. काशाकडे गेला ना, हळू पुन्हा काशाला ऐकील. आणि मग तुमचं बाबा चाललेलंच नाही. एकदा ही प्लॅन सक्सेसफुल होत आहे तुमच्यामुळे. सगळे प्लॅन फेल होतो तुमच्यामुळे. आता हा प्लॅन तरी सक्सेस होऊ दे. काशा ऐकतोय. सासूबाई, सासूबाई, हा काय हार करताय ना? होय तर मारच करते. पण काय ग, रावसाहेबा कसं नाही आला अजून? समज ठीक असेल ना? सासूबाई, मगाशी तुम्हाला म्हणाले होते ना मी, सारंगला मेसेज केलाय त्यांनी. हा, आणि सारखं विचारून हे लवकर येणार आहेत का? तसं नाही ग, तरी बी काळजी वाटतेच की. हे कळतंय मला, पण कसं आहे ना, कामात अडकले असतील. आणि तुम्हाला स्वभाव माहितीये ना त्यांचा. एकदा काम करायला लागले की कशाची शुद्ध नसते त्यांना. काम संपलं की येतील. नका काळजी करू इतकी. पण काय आहे, हातात काही काम नसेल ना तर सारखं तेच विचार येतात. सारंग, हा बोल सारंग, सगळं ठीक आहे ना तिथे? होय. अगं पण मुक्ताचा ना स्पर्धेला जाण्याचा हट्ट काही कमी होत नाहीये. अरे मग तू नीट समजावून सांग ना तिला. कसला ऐकेल ती? मगाशी ना गळ्यात संबळ अडकवण्याचा प्रयत्न करताना पडलीये ती. हा, कुठे लागलं नाही ना तिला? मुक्त पडली. अरे देवा. नाही लागलं नाहीये. ओके. अगं पण त्या दुखऱ्या हातावर जर पडली असती ना तर किती त्रास झाला असता तिला. मला कळत नाही ग, तिला संबळची काडी हातात पकडता येत नाहीये. स्पर्धेत कशी वाजवणार आहे ती? नको काळजी करू. संबळ वाजवायला गेली ना, हात दुखायला लागला ना की मग लक्षात येईल तिच्या. कळ गेली ना आता की थांबेल आपसूक. नको काळजी करू तू. होय, टेक केअर. वैजंती, त्याचा आणि रावसाहेबाचा काय फोन झाला का विचार त्याला. सासूबाई, टोचली ना सुई? वाटलंच होतं मला. द्या इकडे. अगं बघू. अगं काय रक्त आलंय. काय तुम्ही? अहो कसं आहे ना की मुक्ताच्या स्पर्धेचं आधीच त्याला टेन्शन आलंय. बरं नाही तिची तब्येत आणि त्या स्पर्धेचं. म्हणून म्हटलं कशाला कळवा त्याला की हे अजून आलेले नाहीत. आणखीन टेन्शन गेल ना तो. अगं पण मुक्ताची का काळजी करतोय आपण? इस्टेटीत वाटा मागताना रावसाहेबाला काय वाटेल? आपण दोघींनी एवढा जीव लावला, आपल्याला काय वाटेल? जरा बी विचारायला नाही तिच्या डोसक्यात. मग आपण काय विचार करतोय? नाही पण माझा तर अजूनही विश्वास बसत नाहीये की ती असं काही करेल म्हणून. अरे स्वतःच्या तोंडानं कबुली दिली तरी तुझा विश्वास बसत नाही होय त्याच्यावर? पण भाऊजी, तुमचीच शंका खरी आहे. सासूबाई, मुक्तानी प्रॉपर्टी मधला हिस्सा मागितलेलाच नाहीये. काय? अंबिका वंश आणि दत्ता भाऊ त्यांचं कारस्थान आहे सगळं.